हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेश वन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेश वन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 236. अभिकथन ए. कोणत्याही समाजासाठी जनमाध्यमांचे सहसंबंध कार्य अत्यावश्यक असते, कारण आर. स्पष्टीकरणात्मक पैलूच्या मध्ये जाहिरात व जनसंबंधाचा समावेश असतो. ते जनमनाला आकार देतात व प्रभाव टाकतात. खालील दिलेल्या संकेतांमधून योग्य उत्तर निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. ए व आर हे दोन्ही बरोबर आहेत व आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 237. नोईंग इज एव्हरीथिंग या विधानाचा प्रयोग कोणत्या चॅनलद्वारे केला जातो? पर्याय क्रमांक अ स्टार न्यूज, पर्याय क्रमांक ब BBC वर्ल्ड, पर्याय क्रमांक क NDTV, पर्याय क्रमांक ड सहारा मुंबई. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब BBC वर्ल्ड. प्रश्न क्रमांक 238. व्याख्यान रटाळ व कंटाळवाणे होऊ नये म्हणून शिक्षकाने हे करावे. पर्याय क्रमांक 1 उदाहरणे व दाखले यांचा समावेश व्याख्यानात करावा. पर्याय क्रमांक 2 व्याख्यानाचे स्वरूप भाषण वजा करावे. पर्याय क्रमांक 3 व्याख्यानाचे स्वरूप संभाषण वजा करावे. पर्याय क्रमांक 4 विनोदी हावभावात करावा. पर्याय क्रमांक 5 आवाजात चढ उतार करावा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ उदाहरणे व दाखले यांचा समावेश व्याख्यानात करावा. व्याख्यानाचे स्वरूप संभाषण वजा करावे आणि आवाजात चढ उतार करावा. प्रश्न क्रमांक 239. ट्रॉफिक सिग्नल हे टिंब संप्रेषणाचे उदाहरण होय. पर्याय क्रमांक अ समूह, पर्याय क्रमांक ब अशाब्दिक, पर्याय क्रमांक क शाब्दिक, पर्याय क्रमांक ड एकाकडून अनेकाकडे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अशाब्दिक. प्रश्न क्रमांक 240. वर्गात विद्यार्थ्याने प्रश्न विचारला व त्याचे उत्तर तुम्हाला माहीत नसल्यास पर्याय क्रमांक अ हा प्रश्न अभ्यासक्रमाशी संबंधित नाही असे सांगाल. पर्याय क्रमांक ब त्याचे उत्तर दुसऱ्या दिवशी देण्याचे आश्वासन द्याल. पर्याय क्रमांक क वर्गात प्रश्न विचारून वर्गाचा वेळ वाया घालू नये असे सांगाल. पर्याय क्रमांक ड यापेक्षा वेगळे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब त्याचे उत्तर दुसऱ्या दिवशी देण्याचे आश्वासन द्याल. प्रश्न क्रमांक 241. विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून शैक्षणिक कार्यक्रम दाखविल्यानंतर पर्याय क्रमांक 1 त्यांना या कार्यक्रमाबद्दल आपापसात चर्चा करू द्यावी. पर्याय क्रमांक 2 या कार्यक्रमाबाबत स्वतः विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. पर्याय क्रमांक 3 कार्यक्रम संपल्याबरोबर घरी जाण्याची परवानगी द्यावी. पर्याय क्रमांक 4 कार्यक्रमाबाबत काही चर्चा न करता लवकर घरी जाण्यास सांगावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1 व 2. प्रश्न क्रमांक 242. विद्यार्थ्यांनी दूरदर्शन पाहण्याबाबत आपले मत काय? पर्याय क्रमांक अ बातम्या सोडून विद्यार्थ्यांनी इतर कोणतेही कार्यक्रम पाहणे हे त्यांच्या बहुमोल वेळेचा दुरुपयोग आहे. पर्याय क्रमांक ब घरी असताना विद्यार्थ्यांनी काय करावे अथवा काय करू नये हे पालकांनी ठरवावे. पर्याय क्रमांक क पालकांनी विद्यार्थ्यांचा ठराविक कार्यक्रम पाहू द्यावे व त्यांच्या उपयुक्ततेवर पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. पर्याय क्रमांक ड अभ्यास पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कोणतेही कार्यक्रम पाहू शकतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पालकांनी विद्यार्थ्यांना ठराविक कार्यक्रम पाहूनच द्यावे व त्यांच्या उपयुक्ततेवर पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. प्रश्न क्रमांक 243. खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय ज्ञानदर्शन 4 या वाहिनीचा हेतू दर्शवित नाही? पर्याय क्रमांक अ प्रशिक्षित लोकांना रोजगार मिळवण्यासाठी मदत करणे. पर्याय क्रमांक ब
लोकांची ज्ञान लालसा तृप्तीसाठी प्रयत्न करणे. पर्याय क्रमांक क, दूर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे. पर्याय क्रमांक ड, शैक्षणिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान पुरवणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, प्रशिक्षित लोकांना रोजगार मिळवण्यासाठी मदत करणे. प्रश्न क्रमांक 244, जोड्या जुळवा. यादी 1, संदेशवहनाचे प्रकार. यादी 2, संबंधित चर्चा. संदेशवहनाचे प्रकार. संदेशवहनाचे प्रकार: जनसंवाद, आंतरवैयक्तिक संदेशवहन, समूह संदेश, आंतरवैयक्तिक संदेशवहन. संबंधित चर्चा: वरांड्यातील चर्चा, वर्गातील अध्यापन, स्वतःशी संदेशवहन, मनाशी संदेशवहन. खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. तर जनसंवाद. काय आहे जनसंवाद? मनाशी. जनसंवाद काय असतो? मशीनी संवाद. काय आहे? मशीनी संवाद. आंतरवैयक्तिक संदेशवहन. काय आहे आंतरवैयक्तिक संदेशवहन? स्वतःशी संदेशवहन. काय आहे? स्वतःशी संदेशवहन. नंतर समूह संदेशवहन. समूह संदेशवहन म्हणजे वर्गातील अध्यापन. वर्गातील अध्यापन. आणि लास्ट आहे आंतरवैयक्तिक संदेशवहन. आंतरवैयक्तिक संदेशवहन म्हणजे वरांड्यातील चर्चा. काय आहे? वरांड्यातील चर्चा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 245, आधुनिक जगामध्ये प्रत्येकासोबत वैयक्तिकरित्या संपर्क साधणे अशक्य बनले आहे, म्हणून जनसंज्ञापनाच्या माध्यमाचे महत्त्व. पर्याय क्रमांक अ, वाढले आहे. पर्याय क्रमांक ब, कमी झाले आहे. पर्याय क्रमांक क, तेवढेच राहिले आहे. पर्याय क्रमांक ड, आढळत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, वाढले आहे.